कोणी नगराध्यक्ष पदाला नगरसेवकाला उभं राहू शकतो. मुळातच आम्ही यूट्यूबला आमच्या अनेक मित्रांनी सर्च केलं की महाराष्ट्रामध्ये कधी असा नगरसेवक आणि नगराध्यक्ष होऊन आमदार झाला काय, आणि आमदार होऊन तो परत नगराध्यक्ष पदाला इच्छुक आहे का, तर आकडा 0 येतो आहे. कदाचित त्यांच्या मनात काय वेगळं असेल, किंवा त्यांनी ज्या उदय सामंतबरोबर 2 बैठका झाला यामधलं काही गुपित काय आहे का, याच्यासाठी तो त्यांनी दावा केला असेल. प्रत्यक्षात रमेश कदम हे आमचे वरिष्ठ नेते आहेत, महाविकास आघाडीचे नेते आहेत. नगरसेवक भुगवलं, पद भूषवलं, नगराध्यक्ष भूषवलं, आमदार भूषवलं, 2 वेळा आमदाराला पराभव झाला. हे जाणता राजा ही शहराने दिलेली त्यावेळची पदवी आहे. ही ते पदवी शेवटपर्यंत टिकवतील अशी माझी इच्छा आहे, आणि ते नगराध्यक्षपदात उतरतील असं मला अजिबात वाटत नाही. कारण मुळात संघटनेत ताकद नाही, उमेदवारच नाही. तुमच्याकडं कशा पद्धतीनं मतदान येणार याची तुमच्याकडे शाश्वती नाही. नुसत्या आता हे बघा, नगराध्यक्षाला प्रत्येक बिल्डिंगला चढायला लागतं, मत मागायला जायला लागतं. किती बिल्डिंगा चालणार? तुम्ही खालून किंवा फोन करून मतदान मिळत नाही. सर्वसामान्य जनतेपर्यंत नगराध्यक्षाला पोचावं लागतं. त्या पद्धतीनं मतदान घ्यावं लागेल. तुम्ही घरात बसून फोन करून तर राजकारण काय राहिलेलं नाही. रमेशभाई कदमांना क्रॉस करताय. मुळात तुम्ही महाविकास आघाडीमध्ये राहून सुद्धा रमेशभाई कदमान चांगलं गुण गाताय, वाईट गुण गाताय. तुम्ही म्हणताय जाणता राजा बोलताय. दुसरीकडे त्या रमेशभाई कदमांनी आमदारकी येऊन तुम्ही नगराध्यक्ष म्हणून बोलताय. म्हणजे कुठेतरी तुम्ही रमेशभाई कदमांना दावा नाही मी टाची करताय. लियाकतभाई, तुम्ही महाविकास आघाडीमध्ये अजून आहात, तुम्ही स्वतंत्रपणे नाही आहात, तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आहात, तरी पण तुम्ही रमेशभाई कदमांवरती आरोप करताय, माझ्या आमदारावरती आरोप करताय. मी आमदारावरती रमेशभाईंवरती आरोप केलेला नाही. जी सत्यता आहे ही मी त्यांच्यासमोर मांडलेली आहे की जनतेमध्ये आज मी सत्यता आहे. आज चिपळूण शहरामध्ये फिरल्यानंतर सर्वसामान्य जनतेची आणि त्यांच्या वयाची माणसं चर्चा करतायत. आज वय 78-80 पर्यंत पोचत आलेली व्यक्ती आहे. कुठं एवढे